गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझी सुरुवात होत आहे चहापासून. सकाळी सकाळी न कोरा चहा घेतलेला खरंच चांगला असतं, पित्त वगैरे होत नाही. मी सकाळी सकाळी कोरा चहा घेते, म्हणजे लेमन टी असतो. चला बघू किचनमध्ये काय चाललंय. किचनमध्ये चालू आहे स्वयंपाक. चपात्या झालाय, एकच राहिली शेवटची. उलट दिवसांनी माझ्याकडून हे झालं. आता दुधाचा चहा होईल. आणि ही कशाची भाजी तुम्ही? दोडका. दोडक्याची भाजी. खूप दिवसातून दोडक्याची भाजी खाते. खूप म्हणजे मला आठवत पण नाही की पाठीमागच्या वेळेस मी कधी खाल्ली होती दोडक्याची भाजी. असा काहीतरी सीन आहे आमचा सकाळी सकाळी किचन मधला. एकच चपाती राहिली. सकाळी सकाळी हे काम करायला ना जरा बरं वाटतं. सकाळी सकाळी म्हणजे 8च्या अगोदर, ऊन पडायच्या अगोदर जर स्वयंपाक झाला ना तर खरंच खूप चांगलं वाटतं. राधाला आज शाळेत जायचंय. 8 दिवस झालं आजारी होती राधा, त्याच्यामुळे आता तिला आजपासून शाळेत जायचंय. मी आज खाणार आहे दोडक्याची भाजी किती दिवसातून. गॅलरीत आले मी. हे कशाचं झाड आहे ते? बांबूचं म्हणतात ते, बांबू ट्री. आणि हे ना ह्याला मी रोज असं अडकवतो. हे रोज ना कुठेतरी निष्ठून पडतं, रोज इकडच्या साईडला घुसतं. ह्याला पाणी टाकले सोडून मी काय टाकत नाही आता. ह्याच्यात आहे ना पक्ष्यांना पाणी ठेवायचं आहे. हे पक्ष्यांनीच केले. हे गेल्या वर्षीचं मी ठेवलेलं, त्यांना येऊन पिऊन जातात त्याच्यामध्ये पाणी. इथल्या बदामाच्या झाडाला मी खूप मिस करते. इथं बदामाचं झाड होतं एक पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. हे पावसाळ्यात तर किती होईल. नुसतं जंगल 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 नुसतं. उन्हाळा दिसतो इकडं बघितल्यानंतर. 7:30 वाजलेत पण सूर्य डोक्यावर आलाय असं वाटायला लागले. खूप जास्त उजेड द्यायला आहे. ऊन लागायला चालू होतंय आता 8:30 वाजल्यापासून 1 तासातच. इथं ना सोनलने बेलाचं झाड लावलं होतं हे, पण हे काही यायचं दिसत नाही मला. का तर सुकलंय ते सगळं. त्याच्यात ओलंय ते, पण पाणी वगैरे आहे. पण एवढं गवतच आहे त्याच्यामध्ये. ह्या शेवग्याला तोडून टाकता म्हणता म्हणता हा झाला की मोठा. आता फुलं पण आली त्याला. काय करू. चला आले परत त्याच जागेवर. थोडं काम करते, ते जादूगर लेमन टी पिते. इथे चालू डबे भरायला. सोने बास मला भाजी एवढी नको देऊ, कमी कर भाजी. मी जबरदस्तीने ती भाजी संपवते. मला तिथे काय सांगू तुला. आणि एकच चपाती दे. आणि ती भाजी सगळी खाऊन टाकली. एवढीच राहिली पण तू संपवत नाहीस. ही टाकून घेतीस सगळं. ह्या पण रात्रीच्या 2 चपात्या. त्याचं कर काहीतरी पोहे बिये. एकच चपाती दे मला. इथे डब्या भरायचं काम चालू आहे. 1 तास काय अर्धा तास झालं सोनून उठलेली. स्वयंपाक झाला अर्धा तास झालं उठले. 5 वाजता उठले मी. आणि काय करत होती 5 वाजल्यापासून? चालायला गेलते खाली. हा का. पण आता तर स्वयंपाकाला 1 तास झालं ना. 1 तास नाही सॉरी, अर्धाच तास झाली की. 7:30 वाजले. 7 वाजता उठली होती. राधूचं काय भरणार तिला भाजी? तिला आधीवर तयार कर ना सोनाला. अशी काय करते? नको नको सांगते, परत दुखताय म्हणून रडत बसली. अगं माझं राधूला झोपू दे. झोप. तिला अगोदरच सांगायचं असतं बघ, तयार करायचं असतं अगोदर जायचंय म्हणून कालपासूनच. मग आता अचानकच म्हटलं की मग ती ही होती. तिला असं वाटतं तिला रात्री तिच्या मनाची तयारी करत नाही ना मग ती. तिला रात्री सांगितलंय मी. काय तर तिने बघ ना नाटकं तिचे. काय म्हणते आता? मला झोपू दे, मला उठवायचं नाही. तिला भाजी नाही का देत? भाजी हा नको नको, त्या ह्याच्यात नको टाकू. साईडला थोडी टाकते. खाल्ली तर खाल्ली, खात नाही भाजी ती.
चपाती देते का लेकराला रिकामच. इथं डबे भरून तयार आहेत. हा राधाचा डबा, पाण्याची बॉटल पण ह्याच्यातच असते तिची, आणि हा माझा, हा सागरचा.